मुंब्रा येथे क्रिस्टल कंपनीनं गेल्या 5 महिन्यांपासून 40 कामगारांना कामावरून कमी केले। यामुळे संतप्त झालेल्या श्रमजीवी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केले। त्याचप्रमाणे वडवळी रस्ते सफाई कामगारांना 2 वर्षांपासून वार्षिक रजेचा पगार आणि 2 महिन्यांचं अर्ध वेतन मिळालं नाही। ठेकेदारांच्या अरेरावीमुळे कामगारांचं आर्थिक नुकसान झाले। याशिवाय ठाणे महानगरपालिकेच्या सीपी डम्पिंग ठेकेदारावर मेट्रो कंपनीनं जुन्या थकीत बिलांच्या कारणास्तव कामगारांचे ऑगस्टचे पगार रोखले आहेत। त्याचबरोबर 2 वर्षाच्या रजेचा पगारही थकीत आहे। कामगारांचे हक्क मिळवण्यासाठी श्रमजीवी कामगार संघटना ठाणे महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत आहे। 5 ते 6 महिन्यापूर्वी मुंब्रा विभागामध्ये रस्ते सफाईसाठी क्रिस्टल एंटरप्राइज म्हणून कंपनी आली। त्या कंपनीने येताच तिकडच्या जुन्या कामगारांना जे 17-18 पासून कामाला आहेत त्यांना 40 कामगारांना काढले आणि त्यांच्या जागी नवीन कामगार भरले। नियमाने हे चुकीचं आहे। शासनाचे बाबा आम्ही त्यांना आदेश दाखवले, सगळं सांगितलं की तुम्ही असं जुन्या कामगारांना काढून तुम्ही होऊ शकत नाही। तरी त्यांचा फक्त पत्रव्यवहार आणि आश्वासन चालू आहे। पत्रव्यवहार आणि आश्वासन चालू आहे, फक्त अजून काय घेत नाहीये। त्यासाठी त्यानंतर डम्पिंग ग्राउंडचे जे कामगार आहेत त्या कामगारांना 2 वर्षाचा वार्षिक पगार दिला गेलेला नाहीये, प्लस त्यांना पगारही दिला गेलेला नाही। ऑगस्टचा जुलैचा पगार त्यांनी आता मागे केला, तो पण 15 दिवसाचा पगार होता, 15 काम बंद होतं। आणि तिसरा विषय वडवलीचा जो आहे, वडवली कामगार जे आहे त्यांचा पण 2 वर्षाचा वार्षिक पगार तो अजून मिळालेला नाही आहे आणि 2 महिन्याचा अर्धा पगार आहे तो मिळालेला नाही आहे। ह्या सर्व गोष्टींचा आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहे, सगळं केलेलं आहे। पोलीस स्टेशनला पण सगळे पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत। आता शेवटी आमच्यावरही वेळ आली आहे की या आंदोलनाची आता आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून आज हलणार नाही। मागे आम्ही आंदोलन केलं होतं, 3 दिवस आम्हाला कामगार काढले होते कामावरून, 50 कामगारांना आम्ही 3 दिवस रात्रंदिवस इथे बसलो होतो, आम्ही जिंकलो। पण आता आजही आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत आमच्या अकाउंटला रक्कम येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जोपर्यंत कामगारांना कामावर घेण्याच्या आदेशची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आज हलणार नाही। प्रत्येकानं माझं घर, माझा परिसर, माझे गाव, त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे, तरच आपलं शहर, राज्य आणि पर्यायानं देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे। ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील सर्व कस स्वच्छता मोहीम शहरात प्रभावीपणे राबवत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे। यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरहिरीने सहभाग घ्यावा असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले। प्रतिवर्षी स्वच्छता पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र साजरा केला जातो। या अनुषंगानं स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महानगरपालिका राबवित असून या उपक्रमाअंतर्गत आज ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली। खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली। यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघोले, भरत चव्हाण, प्रतिभा मडवी आणि राजेश मडवी यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी, रेल्वेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसंच महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे स्टेशन परिसरात महापालिका, ठाणे रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण ठाणे स्टेशन परिसराची सफाई केली। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा धडा आपल्याला दिला असून त्याचं रूपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीत केलं आहे। त्यामुळे स्वच्छता ही चळवळ न राहता तो प्रत्येकाचा स्वभाव आणि संस्कार झाला पाहिजे असंही आमदार संजय केळकर यांनी नमूद केलं। 17 सप्टेंबर ते ऑक्टोबर या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छता मोहीम ठाणे महापालिकेनं हाती घेतली असली तरी वर्षभर ही मोहीम महापालिका सातत्यानं राबवत आहे। प्रत्येक आठवड्यात विभागनिहाय सर्वकष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। या स्वच्छता पंधरवड्याचं निमित्त साधून 15 दिवसात 150 उपक्रम विविध ठिकाणी आयोजित केले आहेत।
स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणं हा मुख्य हेतू आहे. तसंच तरुण तरुणी, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, जागरूक नागरिक तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पोहोचून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून भारत सरकारचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महापालिका करत असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं. यावेळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, ठाणे रेल्वे स्थानक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसंच उपस्थित सर्व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. मंत्री नरेंद्र मोदी 15 वर्षापूर्वी स्वच्छता अभियान सुरुवात केले होते. ते आजपर्यंत काय बदलते ठाणे मुख्यमंत्र्यांचं ठाणे बदलतंय. स्वच्छता मोहीम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये जी मोहीम सुरू केली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे. ते स्वतः जे डीप क्लिनिंग हा जो काही प्रोजेक्ट आहे, सूक्ष्म पद्धतीने सफाई, आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे. मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत, आमचे आयुक्त रावसाहेब आणि ही बाकीची सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांचा जे निर्देश आहेत त्याप्रमाणे तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतात. आणि आम्ही जी काही मोहीम उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी माझा स्वतःच्या घरापासून स्वच्छता ठेवण्याचा आपल्याला जो गुण आहे तो अंगीकारला पाहिजे. माझं घर, माझा परिसर, माझं गाव, माझं शहर आणि मग त्यानंतर ऑटोमॅटिकली माझं राज्य आणि माझा देश असा हा संदेश सगळीकडे पोहोचवण्याचं काम आमची ठाणे महानगरपालिका करते. आणि सगळीकडे चांगल्या कामाकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका आमची अग्रेसर असते. तोच कित्ता आत्ताच्या आयुक्तांनी सुद्धा गिरवलेला आहे. लोकांना मी हेच आव्हान करेन की आपल्या घरापासून, घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य आणि आपला देश ऑटोमॅटिक स्वच्छ होईल. आपण स्वतःला काही आपल्या अटी टाकून घेतल्या, मी कचरा कुठेही रस्त्यात फेकणार नाही, मी आजूबाजूला कचरा टाकणार नाही आणि जो टाकतोय त्याला मी प्रतिबंध करेल, हे गुण जर अंगीकारले तर संपूर्ण देश चकाचक होईल. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असं सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेनं शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजानं केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. धनगर ST आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी अनेक वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नसल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे.
समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे आदीही उपस्थित होते। महाराष्ट्रात धनगर समाज 2 नंबरचा समाज आहे। ठाणे जिल्हा देखील 3.25 लाख धनगर समाजाचे मतदान आहेत। जर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू, त्यांची सुरुवात ठाण्यातून करू असंही गडदे यांनी सांगितलं। आदिवासी नेत्यांनी दादागिरीची भाषा करू नये, आम्हाला जशास तसं उत्तर देता येतं, त्यामुळे त्यांच्या अरेरावीला आम्ही घाबरत नसल्याचंही गडदे यांनी सांगितलं। आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचे एकमेव कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता। यशवंत 32 जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्याच्या अनुषंगाने ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या 2-3 खासदारांना आमचा फायदा झाला। आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाचा विषय होता, आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या, काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या। एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे, महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले आहेत, भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याची चांगलं काम करतायत। पण ज्या पद्धतीने धनगर समाजाला पाठिंबा दिला, आमच्या काय अपेक्षा आहेत, आज विधानसभा तोंडावर आलेली आहे, त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलणं होत नाहीये, चर्चा होत नाहीये, तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते संघटनात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा विचारावं लागेल। आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की त्या पत्रकार जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे 2 जागा तिथे लागलेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा, आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात, आमच्या एसटी आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावावा आणि धनगर समाजाला प्रतिनिधी देणार आहात का नाही देणार आहात, इथून पुढच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू। आणि शिंदे साहेबांना आमचा राग नाही, शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत, पण बाकीच्या सगळ्यांना ज्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत नाही आहेत, महापालिका किती दिवस टिकेल, ते ज्या विषयाने बाहेर पडले। आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले, वेळ देत नाहीत, अशी अवस्था तीच आहे। जी आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत, चांगली माणसं त्या शिंदेच्या जवळ जात नाहीयेत, त्यांच्या लोकांना हवी तीच माणसं त्याच्यावर पोचतायत। ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा मोठा प्रश्न उभा राहील।